हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आज काही शूट केलं नाही, घरी पाहुणे आले होते त्याच्यामुळे आज शूटला काही टाईम मिळाला नाही. त्याच्यामुळे आज काही व्हिडिओचं शूट केलं नाही. आणि उद्या आम्हाला मुलांचं बोरनान करायचं होतं. येत्या 24 तारखेला रथसप्तमी येते, तोपर्यंतच बोरनान करायचा वेळ आहे. म्हणून म्हटलं चला आपण उद्या बोरनान करून टाकू मुलांचं. तर आम्ही त्याची थोडी तयारी सुरू केली आहे आत्ता. त्याच्यासाठी आम्ही दागिने, हलव्याचे दागिने पहिले होते आमचे जुने, पण त्याचे काही हे निघालेले ते चिटकून व्यवस्थित करायचे ते दागिने. आणि डेकोरेशनसाठी थोड्या वस्तू पण बनवायच्या आहे बिस्किटपासून. तर चला, उद्या मुलांचं बोरनान होतं, त्याच्यासाठी आम्ही हे डेकोरेशनचं सामान बनवणार होतो बिस्किटांपासून. तर त्याच्यासाठी आम्ही सामान घेतलेलं आहे. इथे पार्लेची बिस्किट घेतलेली आहे, इथे मोनेगाची बिस्किट आहे, इथे क्रॅक जॅक आहे, इथे ह्या गोळ्या घेतलेल्या आहे, जेम्स घेतलेली आहे आणि फेविकॉल घेतलेलं आहे ते चिटकावण्यासाठी. बिस्किट चिटकवायला फेविकॉल आणला होता, पण तो आमचा प्लॅन फ्लॉप झाला, म्हणजे मी काही चिटकलेच नाही. म्हणून आता इथे गुळाचा आणि साखरेचा पाक करून घेतोय. थोडासा जास्त पाणी चिकट झाला पाहिजे. पाक रेडी झाला की नाही हे बघण्यासाठी इथे डिशमध्ये पाणी घेतलं, त्यात हा पाक टाक बघायचा. पाक जर वरती तरंगला तर पाक रेडी झालेला असतो, पण अजून काही रेडी झालेला नाही आहे. आता आमचा पाक वगैरे रेडी झाला होता आणि आम्ही वस्तू बनवायला सुरुवात केली होती. परंतु हा पाक खूप गरम असतो, म्हणून आम्ही हा पाक थोडा मुलांपासून बाजूलाच ठेवू म्हणून आम्ही डायरेक्ट हा पाक वरती घेऊन गेलो. आमचा हॉल आहे तिकडे आणि आम्ही वस्तू बनवायला सुरुवात केली. आणि ह्या वस्तू बनवताना खूप म्हणजे असं खूप हलक्या हाताने वस्तू बनवाव्या लागतात. सुरुवातीला आम्ही डायनिंग टेबल बनवायला घेतला आणि बघा तुम्ही, थोडा जरी धक्का लागला की लगेच म्हणजे ते लगेच निघून जात होतं. आणि खूप हलक्या हाताने हे करावं लागत होतं आम्हाला. आणि हा पाक त्यातले त्यात खूप सारखं गरम करावा लागतो आणि लगेच तो गार होऊन जातो. म्हणून आम्ही डायरेक्ट किचनमध्येच म्हटलं चला किचनमध्येच जाऊन वस्तू बनवू, तिथल्या तिथेच गॅसवर गरम करून घेऊ. आमचा डायनिंग टेबल रेडी होत आला होता. मग डायनिंग टेबल रेडी झाल्यानंतर आम्ही बुलेट ट्रेन बनवली. आम्हाला अजून बऱ्याच काही वस्तू बनवायच्या होत्या, पण मुलं पण खूप त्रास देत होती, त्यांना भूक वगैरे लागली असेल, कारण खूप टाईम याच्यामध्ये निघून जात होता आणि ते पण रडत होते. म्हणून म्हटलं चला आता हे ठेवून देऊ आपण आणि बाकीच्या वस्तू आम्ही बनवायच्या होत्या त्या स्किपच करून टाकल्या आणि फक्त बुलेट ट्रेन आणि हा डायनिंग टेबल आम्ही बनवला. हे ठेवू पण नको चेंज म्हटलं चिटकवलं नाही. हा ते चिटकवलंय मी. आमचे सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहे. आता रात्रीचे 10:30 वाजलेले, झोपायची वेळ झालेली आहे. खूप झोप येते आज, असं खूप थकल्यासारखं वाटतंय. स्वामीला आत्ता झोपीला लावलंय दीदीने. आता अंथरूण वगैरे टाकून घेते. सगळी तयारी केली आहे झोपायची. इकडे मी वरती येताना सगळं घेऊन यावं लागतं, पिण्याचं पाणी. इकडे स्वामीला रात्री तो उठत असतो म्हणून इकडे दूध गरम करून आणलेलं आहे. ह्या बॉटल्स धुवून आणलेल्या आहे. गरम पाण्यामध्ये उकळून घेते मी या बॉटल. इकडे स्वामी झोपलेला आहे. आता आम्हाला अंथरूण टाकायचं आहे, अंथरूण वगैरे टाकते मी. इकडे स्वामीला दीदीने झोप लावली, इकडे स्वामी झोपलाय. त्याला आता घेऊन जाते तिकडे झोपायला. माझी
उठली तू? झोप ना. झोप झाली तुझी? झोप. हा, आमच्या आवाजाने उठला का तू? झोप. गाई गाई करून घे. झोप. उद्या मुलांचं बोरनान करायचे, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही म्हणजे मुलांसाठी बिस्किटचे फर्निचर बनवणारे, म्हणजे डेकोरेशनच्या काही वस्तू बनवलेल्या आहे मी. त्या बनवताना मला शूट करायचं होतं, पण मुलं खूप त्रास देत होती, जमलं नाही आम्हाला शूट करायला नीट व्यवस्थित. मग तुम्हाला दाखवते काय काय बनवलं आहे ते आम्ही आज खूप मेहनत करून बिस्किटपासून ही फर्निचर बनवलेलं आहे. याच्यामध्ये क्रॅकजॅक बिस्किट, मारीगोल्ड आणि पार्लेजी अशा 3 बिस्किटांचा वापर करून आम्ही हा डायनिंग टेबल बनवलेला आहे. आणि अजून एक वस्तू बनवलेली, ही बुलेट ट्रेन बनवलेली आहे पार्लेजी बिस्किट आणि मारीगोल्ड बिस्किटपासून. त्याच्यामध्ये इथे आम्हाला वेगवेगळं म्हणजे मुलांना जे जे आवडतं ते इथे टाकायचं आहे. उद्या बोरनांसाठी आम्ही ट्रेन बनवलेली आहे. कशी वाटते तुम्हाला ही ट्रेन आणि हा डायनिंग टेबल? कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका खास व्यक्तीची ओळख करून देणार आहे. ही आमची दीदी आहे. तिचं नाव स्नेहा आहे. ही माझ्या मिस्टरांची मामाची मुलगी आहे. सध्या ती आमच्याकडे शिकायला आहे. सध्या ती 10वीमध्ये शिकते. माझे मिस्टर मुंबईला राहता, म्हणजे जॉब करतात ते मुंबईला. ते वीकली येत असतात, पण ते नसल्यावर हीच माझ्यासोबत असते. आणि तिचा स्वभाव खूप साधा आहे, कोऑपरेटिव्ह आहे ती. म्हणजे कोणतंही काम सांगितलं तर कधीच नाही म्हणत नाही. नेहमी सगळ्यांना मदत करत राहते. हाय, मी स्नेहा. अश्विनताईने एवढ्यातच एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. तुम्हाला तिचे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. उद्या सकाळी आता झोपते मी. आता खूप उशीर झालेला आहे आणि उद्या खूप म्हणजे लवकरच उठावं लागेल. बोरनांची पण म्हणजे खूप तयारी करायची, घर वगैरे आवरायचं आहे. उद्या आम्ही बोरनांसोबत हळदी कुंकाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यामुळे लवकरच उठावं लागेल. आता झोपतो. गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा चॅनल नवीन आहे तो, सो प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग.